भैया साहेब पाटिल महकर विधानसभा क्षेत्र में डॉक्टर संजय रायमुलकर के खिलाफ एक स्वतंत्र उम्मीदवार के रूप में चुनावी मैदान में उतरेंगे। इसकी घोषणा खुद भैया साहेब पाटिल ने महकर में एक प्रेस कॉन्फ्रेंस में की। पाटिल बीते 20 सालों से श्री गजानन महाराज रुग्ण सेवा समिति के माध्यम से नागरिकों की सेवा कर रहे हैं। महकर लोनार चुनाव क्षेत्र में बीते 20 से 25 सालों से अन्याय अत्याचार शुरू है। 15 सालों से आरक्षित अनुसूचित जाति के जगह पर फर्जी अनुसूचित जाति का बनकर असल मागास वर्गीयों पर हो रहे अन्याय को सबके सामने लाने के लिए जनता के उम्मीदवार के रूप में समस्या का समाधान करने के लिए अपना पूरा समय देने की बात महकर विधानसभा चुनाव क्षेत्र के इच्छुक उम्मीदवार भैया साहेब पाटिल ने दी। महकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून अन्याय अत्याचार सुरू आहे। या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी संविधानिक जे काही मला आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विधानसभेच्या दृष्टीने जनतेचा उमेदवार म्हणून मी आज माझी उमेदवारी घोषित करीत आहे। इथे होणाऱ्या अन्याय अत्याचार इथल्या समस्या यासाठी कायम प्रामाणिक राहून त्या सोडवण्यासाठी कायम पद्धतीने मी माझा पूर्ण वेळ देणार आहे। गेल्या 20-22 वर्षामध्ये मी याआधी पण या मतदारसंघातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या तळागाळातील लोकांच्या सर्व प्रवर्गातील लोकांच्या प्रश्नासाठी समस्यासाठी 24 तास उपलब्ध होतो। त्यांच्या अडीअडचणीवर सुखदुःखात मी सोबत होतो, आजही राहील। आणि आज लोकप्रतिनिधी या ज्या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून हे स्वकल्याणासाठी जे आपापल्या सगळ्या जेवढे जे संविधानिक आयुध आहेत त्या आयुधाचा गैरवापर करून लोककल्याणकारी योजना न राबवता कमिशनखोरीच्या ज्या सगळ्या चालू आहे याला वाचा फोडण्यासाठी आणि एक चांगलं कार्य करण्यासाठी मी ठामपणे सक्षमपणे या विधानसभेची निवडणूक लढणार आहे।